आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकविता नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ निलेश लिमये तुमचं स्वागत करतो। काय आहे की काळानुसार आपल्या खाद्यसंस्कृतीत आणि स्वयंपाकघरात बरेच बदल झाले। पाट्या वरवंटीची जागा मिक्सरने घेतली आणि चुलीची जागा शेगडीने घेतली, पण त्याहीपेक्षा आता काही विद्युत उपकरणे आपल्या बाजारात आली आहेत आणि ती आपण स्वयंपाकघरात आणली सुद्धा आहेत। त्यातलं एक सोपं उदाहरण म्हणजे मायक्रोवेव्ह आणि ओव्हन। आता मायक्रोवेव्ह ओव्हन आणि ओव्हन यात काहीतरी फरक आहे। हा जो आहे हा आहे मायक्रोवेव्ह ओव्हन। आपण म्हणताना म्हणतो की आम्ही घरी मायक्रोवेव्ह आणला, त्याची पूजा आहे ते करतो, पण शेवटी आपण फक्त अन्न त्यात गरम करतो। त्यापेक्षा जास्त गृहिणींना त्यात कसं अन्न शिजवायचं ह्याचं अजून थोडंसं संकोच वाटतो। मायक्रोवेव्हमध्ये एक मॅग्नेट्रॉन नावाची यंत्रणा असते, ह्यामुळे मायक्रोवेव्हज तयार होतात आणि हे मायक्रोवेव्हज त्या पदार्थाच्या पाण्याच्या अवशेषामुळे अन्न आपलं शिजवतात। म्हणजे थोडक्यात काय की अन्नाचा जो केंद्रबिंदू असतो तिथपासून अन्न शिजत बाहेर शिजलं जातं। पण आपल्या नेहमीच्या ओव्हनमध्ये हा फरक थोडा वेगळा आहे। ओव्हनमध्ये तापमान जे निर्माण होतं ते त्या कॉइल्समुळे निर्माण होतं आणि त्याला दार असल्यामुळे ते तापमान बाहेर जाऊ शकत नाही आणि या कॉइल्समुळे आपण जो काय पदार्थ शिजवतोय तो बाहेरून केंद्रबिंदूकडे शिजत जातो। ओव्हनमध्ये आपला पदार्थ जरा खरपूस होतो, पण ह्याच्यात फक्त मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये अन्न फक्त गरम होतं किंवा उकडल्यासारखं होतं। आता ह्याच्यातला नवीन नवीन उपकरणं जशी येत आहेत तसं मायक्रोवेव्हमध्येही बदल होत गेला आहे आणि आता त्यात ओव्हन आणि ग्रिल हेही अटॅचमेंट्स असतात। पण बेसिक काय की मायक्रोवेव्ह आपण अन्न शिजवू शकतो हे तुम्हाला समजवणं मला गरजेचं वाटलं। त्यामुळे आज आपण बघणार आहोत या दोन्ही उपकरणांच्या मदतीने आपल्या दोन्ही रेसिपीज। सुरुवात करूया लाल माठ ब्रुस्केटापासून। यात आपण काय साहित्य घेतलंय ते पाहूया। लाल माठ ब्रुस्केटा म्हटलं थोडक्यात काय तर एक सँडविच किंवा सँडविचचा एक प्रकार, आणि आपण त्याच्या वरनं दुसरी काही सँडविचमध्ये जसं दुसरी ब्रेडची स्लाइस असते तशी स्लाइस लावणार नाही आहोत, फक्त एकाच स्लाइसवरती आपण आपला सँडविच देणार आहोत। तर हे तुम्ही स्टार्टर्स म्हणून नक्की देऊ शकता। यासाठी आपण घेणार आहोत ही एक ब्रेडचा एक प्रकार आहे, याला हार्ड ब्रेड म्हणतात किंवा ह्याचा जे वरचा जो क्रस्ट आहे तो जरा कुरकुरीत आहे आणि आतमध्ये ब्रेड आपल्या नेहमीच्या ब्रेडसारखाच आहे। ब्रेडची स्लाइस जशी असते तसाच ब्रेड आहे। आपल्याला हवं असेल तर आपली घरची जी नेहमी ब्रेड स्लाइस आपण वापरतो ती देखील आपण वापरू शकतो, पण तुम्हाला एक नवीन पदार्थ दाखवावा म्हणून मी हा ब्रेड आणलाय। या सँडविचमध्ये आपण घालणार आहोत लाल माठाची भाजी। त्यासाठी आपण घेतला हा लाल माठ, नंतर चवीकरता थोडं मीठ मिरपूड, लसूण बारीक चिरलेली, थोडंसं किसलेलं चीज आणि त्यात हा मका किंवा अमेरिकन कॉर्न आणि थोडा बारीक चिरलेला कांदा, त्यावर फोडणीसाठी थोडंसं तेल। आपण सुरुवात करूया, ही ब्रेडची स्लाइस करून घेऊ। तुमच्या लक्षात येईल कापताना हा वरचा भाग किती कुरकुरीत येतो आणि आतमध्ये अगदी नेहमीची आपली जी ब्रेड स्लाइस आहे तसाच आहे हा। ह्याच्यात सुद्धा आट्यापासनं किंवा कणकेपासनं बनवलेला ब्रेड देखील मिळतो, आपण तोही वापरू शकतो जर का आपण थोडं डाएट कॉन्शियस असू तर। आपण अशा ह्या स्लाइसेस करून घेऊ। हा ब्रेड आपला स्लाइस करून झालाय। आता आपण लाल माठ जरा चिरून घेऊ। लाल माठाची पानं मी काढून घेतली आहेत आणि ती आपण थोडीशी चिरून घेणार आहोत। अगदी खूप बारीक चिरायची अशी नाही आहेत, नुसती त्याला जरा थोडीशी चिरून फक्त घेणार आहोत वरवरची। लाल माठाचा जो रंग शिजल्यानंतर जो येतो तो फार आकर्षक वाटतो आणि चवीलाही खूप
छान वाटते. म्हणजे आपण पालक हे ते वापरतोच, पण पालकाच्या ऐवजी लाल माठ जर का वापरला तर आपल्या नेहमीच्या जेवणात थोडा एक वेगळेपणा येतो. आणि हा लाल माठ तसाही सगळीकडे अगदी उपलब्ध आहे. फॉरेनला तर किंवा परदेशात तुम्ही गेलात तर ही भाजी अशी सहजी मिळत नाही. त्यामुळे तिथे तर ह्याची खूप आवड आहे आणि लोकांना ती अगदी सोप्या पद्धतीने अजिबात मिळत नाही. ती त्यांना बर्फ किंवा फ्रोझन झालेली मिळते. त्यामुळे आपल्याला जे हे खास ताजेपणा किंवा ताज्या भाज्या ज्या मिळतात, खरंच आपण नशिबान आहोत. कारण आपल्याला भारतात ह्या सगळ्या ताज्या भाज्या पाहायला मिळतात. नाही तर परदेशात मी सांगतोच, आम्हाला पालक किंवा भेंडी हा सगळा फ्रोझन किंवा फ्रीझरमधनं काढून आपल्याला ते पॅकेट उघडायचं आणि उकळत्या पाण्यात घालायचं आणि मग तो वापरायचा. पण इकडे मात्र आपण ह्या ताज्या भाज्या वापरतोय. त्यात हा एक बोल घेतला आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची की मायक्रोवेव्हमध्ये आपण मेटल किंवा एखादं जे ॲल्युमिनियम किंवा स्टीलचं भांडं असतं ते वापरायचं नसतं. कारण त्या मॅग्नेट्रॉन जे वेव्ज जे निर्माण होतात किंवा मायक्रोवेव्ज निर्माण होतात ते त्या भांड्याला आदळतात आणि स्पार्क होतो. त्यामुळे मायक्रोवेव्ह वापरायचं असेल तर काचेची भांडी किंवा प्लॅस्टिक किंवा टफवेअरची जी भांडी असतात ती नेहमी वापरावी. ह्याच्यात आपण हे बोन चायनाचं भांडं घेतलं आहे मी. त्यात थोडंसं तेल घातलं आहे. त्यात आपण ही थोडीशी लसूण घालूया. सगळा जिन्नस आपण एकाच वेळेला ह्याच्यात घालणार आहोत. कॉर्न घालणार आहोत. कॉर्न देखील चवीप्रमाणे. हा थोडासा कांदा बारीक चिरलेला. ही लाल माठाची भाजी. आणि थोडीशी मिरपूड. आपण जरा हे सगळं मिक्स करून घेतलंय आणि आता मायक्रोवेव्हमध्ये ते आपण थोडंसं शिजवणार आहोत. मायक्रोवेव्हमध्ये 2 प्रकार असतात. त्यामध्ये पॉवर असतं. पॉवर आणि त्यात 2-3 ऑप्शन्स असतात. जर का आपल्याला फ्रीझरमधलं अन्न जर का ते पुन्हा वितळायचं असेल किंवा डिफ्रॉस्ट करायचं असेल तर त्यासाठी एक अटॅचमेंट असते. पण आपण आत्ता फक्त ते अन्न शिजवणार आहोत. त्यामुळे आपण मायक्रोवेव्हवरती किंवा मायक्रोवेव्ह ऑन करू आणि साधारणतः 2 मिनटं आपण ते लावून बघूया. आपल्याला कळेल की भाजी किती लवकर शिजते ती. आणि जसं म्हटलं असं त्यात पॉवर जी अटॅचमेंट असते त्या पॉवरवरती साधारणतः आपलं अन्न कितपत शिजवायचं त्याच्यावरती ठरलेलं असतं. म्हणजे मायक्रोवेव्हमध्ये नॉर्मल ओव्हनमध्ये टेम्परेचर कंट्रोल असतं. त्याच्यात पॉवर असते. म्हणजे हाय पॉवर असेल तर आपल्याला अन्न पटकन शिजवण्यासाठी हाय पॉवर वापरायची. जर का आपल्याला काही बेक करायचं असेल किंवा अन्न फक्त गरम करायचं असेल तर आपण मीडियम पॉवरवरती आपलं अन्न गरम करू शकतो. आपली भाजी शिजती आहे. साधारण 1 मिनटं झालं की आपण पाहूया की किती शिजली आहे ती. पण त्या अगोदर घेऊया एक छोटासा ब्रेक. फक्त आता 4 सेकंद राहिली आहेत. 3, 2, 1. आपण काय रॉकेट सोडत नाही आहोत. आपण फक्त भाजीच शिजवतोय. ही झाली आपली भाजी तयार. मस्त शिजली गेली आहे. आपण ह्याच्यात थोडंसं मीठ घालूया चवीनुसार. ह्याचा रंग मी तुम्हाला जसं मगाशी म्हटलं की एवढा छान दिसतो आणि आपल्याला ही भाजी खूप खावीशी वाटते. कल्पना नाही की किती लोकांना ही आवडते. जसं म्हटलं तसं आपण या भाजीऐवजी पालकसुद्धा वापरू शकतो किंवा कुठली पालेभाजी वापरू शकतो. पण लाल चाकवत या जो लाल माठ जो आपण घेतला आहे त्यामध्ये प्रेझेंटेशन करायला खूप वाव मिळतो. त्यामुळे मी खास करून ही भाजी निवडली आणि त्याची चव अर्थातच फार सुरेख लागते. आपण ही भाजी आता शिजवून या ब्रेडच्या स्लायसेसवरती ठेवूया. ब्रेडला बटर हे ते लावण्याची गरज नाही कारण ह्यामध्ये आपण तेल घातलेलं आहे. वरून बटर लावण्याची काहीच आवश्यकता नाही आहे. आणि हे जे चीज आपण घेतलेलं आहे किसून ते आपण चीज ह्याच्यावरती ठेवू. हे एक प्रकारचं ओपन किंवा सँडविचचाच एक प्रकार आहे. काय होतं की आजच्या सध्याच्या दगदगीच्या जीवनात कधीकधी आपलं जेवणाची वेळ टळून जाते. मग कधीतरी 4 वाजता काय 5 वाजता काय पण जेवावं लागतं. मग अशा वेळेला उगाचच काहीतरी तेलकट आणि अबरचबर खाण्याऐवजी जर का आपण हे असं छान न्यूट्रिशियस बनवून जर का खाल्लं तर कुठे बिघडलं नाही का. आपल्या तब्येतीची पण तर काळजी घ्यायला पाहिजे. आता आपण ह्याच्यात पुन्हा एकदा ठेवणार आहोत. त्यातलं जे चीज आहे ते आपण मेल्ट करणार आहोत. पुन्हा 1 मिनटं
आपण ते चीज मेल्ट होण्याकरता मायक्रोवेव्हचा उपयोग करतोय. 4 सेकंद. 3, 2, 1. वाह, चीज वितळलेला चीजचा स्वाद मला इथे येतोय. तुम्ही पण घरी कराल तेव्हा तुम्हाला नक्की हा स्वाद येईल. तुम्ही तो घेऊन बघा आणि त्याचबरोबर तुम्ही ह्याची साहित्य आणि कृती झटपट लिहून घ्या. लाल माठ ब्रुस्केटा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: हार्ड ब्रेड, लाल माठ, मीठ, मिरपूड, लसूण, किसलेलं चीज, अमेरिकन कॉर्न, कांदा आणि तेल. कृती: प्रथम हार्ड ब्रेडचे समान पातळ काप करून घ्यावेत. लाल माठ बारीक कापून घ्यावा. एका भांड्यामध्ये थोडं तेल, लसूण, अमेरिकन कॉर्न, बारीक चिरलेला कांदा, लाल माठाची भाजी आणि मिरपूड एकत्र करून मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये सुमारे 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यावे. तयार भाजीवर चवीनुसार मीठ घालून मिसळून घ्यावं. हार्ड ब्रेडच्या कापलेल्या स्लाइसवर तयार भाजी आणि किसलेलं चीज घालून मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये 1 मिनिट शिजवून घ्यावं. आता आपली दुसरी रेसिपी म्हणजे फणसाची बिर्याणी. बिर्याणी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच, कारण आपल्याला मटणाची बिर्याणी किंवा भाजीची बिर्याणी आठवते. पण आज आपण करणार आहोत ती फणसाची बिर्याणी. सध्या फणसाचा सीझन पण आहे, म्हणून म्हटलं एक वेगळी रेसिपी तुमच्यासमोर सादर करूया. त्याचा प्रयोग मी आपल्या किचनमध्ये केला आणि आता तो तुमच्यासमोर करून दाखवणार आहे. त्यासाठी आपण साहित्य पाहूया. फणसाचे गरे, बिया काढलेल्या, पूर्ण शिजवलेला भात, मटर, सजावटीकरता काजू, नारळाचं दूध, बारीक चिरलेला पुदिना, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेली लसूण, थोडंसं साजूक तूप, थोडीशी मी कणिक मळून ठेवली आहे. तुम्हाला कळेल ती कशासाठी. ती नेहमीची पोळीची कणिक आहे. थोडा बारीक चिरलेला टोमॅटो, गरम मसाला पावडर, खरपूस तळलेले कांदे, तिखट, मीठ आणि गरम मसाला, अख्खा गरम मसाला. त्यात आपण घेतले जावित्री, जिरं, तमालपत्र आणि वेलची. सुरुवात करूया, पण त्या अगोदर एक छोटासा ब्रेक. फणसाची बिर्याणी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: फणसाचे गरे, शिजवलेला भात, मटार, काजू, नारळाचं दूध, पुदिना, कांदा, कोथिंबीर, आलं, लसूण, साजूक तूप, गव्हाची मळलेली कणिक, टोमॅटो, गरम मसाला पावडर, तळलेला कांदा, लाल तिखट, मीठ, जावित्री, जिरं, वेलची, तमालपत्र, तेल आणि पाणी. आपण बनवत आहोत फणसाची बिर्याणी. पाहूया कशी बनवायची ती. एक पॅन किंवा भांडं घेतलंय, गरम करायला ठेवलंय. त्यात आपण घालूया थोडंसं तेल. जास्त तेल घालायची गरज नाही, कारण आपण वरनं थोडं साजूक तूप देखील वापरणार आहोत. कारण त्या साजूक तुपाची एक जो फ्लेवर येतो तो फार अप्रतिम लागतो. तेल तापतंय तोवर मी तुम्हाला सांगतो की ही बिर्याणी आपण शेवटी वाफेवरती शिजवणार आहोत, ती या OTGमध्ये किंवा ओव्हन टोस्टर ग्रिलरमध्ये. ओव्हन तापवायला ठेवलेलं आहे आणि साधारणतः एक 200-220 डिग्रीजपर्यंत त्याचं तापमान मी ठेवलेलं आहे. म्हणजे आपली बिर्याणी झाली की आपण आपल्या सर्विंग बोलमध्ये घालून ती याच्यात थोडंसं मस्तपैकी वाफेवरती म्हणजे दमवरती आपण आपली ही फणसाची बिर्याणी शिजवणार आहोत. तेल पण तापलं आहे. सुरुवात जिऱ्यापासनं. जिरं तडतडलं की साधारणतः एक तमालपत्र. खूप तमालपत्र घातलं ना की त्याचा जरा जास्तच स्वाद येतो आणि तो एवढा काय छान लागत नाही. त्यामुळे अगदी थोडासा एकच तमालपत्र, थोडीशी जावित्री आणि ही वेलची जरा तोडून घालूया आपण. नाहीतर नुसतीच सालासकट घातली तर त्याचा स्वाद एवढा फारसा लागत नाही. 1-2 वेलची आपण घातली आहेत आणि थोडासा हा आता बारीक चिरलेला कांदा. कांदा जरा परतून घ्यायचा. त्यानंतर 2 कांदे घेतलेत, ते बारीक चिरून घेतलेत आणि त्यातला अर्ध्या कांद्याचं मी हे खरपूस कांदे तळून देखील घेतलेले आहेत. कांदा झाला की त्यात थोडंसं लसूण, बारीक चिरलेली लसूण. आज जरा मध्यम ठेवूया. त्यानंतर थोडंसं बारीक चिरलेलं आलं. आपण याच्यात घालूयात हा बारीक चिरलेला टोमॅटो. काही जण टोमॅटोची पेस्ट देखील वापरतात. बाजारात देखील टोमॅटो प्युरे मिळतो, पण अर्थातच आपल्याकडे सगळ्या ताज्या भाज्या मिळतात, मग आपण त्याच वापराव्या. टोमॅटो शिजून झालेत. आपण याच्यात
थोडेसे हे मटार घालणार आहोत. तशी अगदीच ह्याची घालण्याचीच गरज आहे असंही काही नाही. हे मटर देखील मी मायक्रोवेव्हमध्ये थोडंसं पाणी घालून नुसते वाफवून घेतले. साधारणतः 2 मिनिटात हे मटर चांगले वाफवले गेले. आता गरे त्यातले गरे हे आठळ्या आहेत ते आपण काढून घेतलेल्या आहेत. हा फणस जरा पिकलेला आहे त्यामुळे ह्याच्या आठळ्या काढून घेतलेल्या आहेत. हा आवाज आला की समजावं की आपली भाजी चांगली शिजती आहे. त्यात थोडासा हा गरम मसाला पावडर, थोडंसं तिखट चवीकरता, थोडंसं मीठ, थोडंसं आपण पाणी घालूया नुसतं मसाले जरा शिजण्याकरता. आणि आता आपण याच्यात घालणार आहोत नारळाचं दूध. मी ही मस्त तांब्याचं भांडं आपण वापरलेलं आहे. त्यात थोडंसं खालती तूप लावणार आहे. तूप लावून आपण त्यात आधी कोथिंबीर थोडीशी घालूया. थोडासा पुदिना त्यात घालूया, बारीक चिरलेला पुदिना. आपण ह्याच्यावरती हा भाताचा लेयर देऊ. थोडासा भात आणि बऱ्यापैकी आता त्यातलं पाणी आटलंय. आपण आज बंद करूया आणि ह्याच्यावरती ही भाजी घालूया. ह्याच्यावरनं पुन्हा एकदा हा पांढरा भात, त्याच्यावरती आपण हे थोडेसे काजू घालू, भाजून घेतलेले काजू आहेत. हा कांदा आणि थोडंसं वरून तूप सोडूया, कारण आपण दम नंतर जेव्हा ह्याचं वरचं झाकण उघडणार आहोत त्या तुपाचा स्वाद फार छान लागतो. लेअर करून झालेले आहेत. आपण हा भात थोडासा नुसता हलकासा असा थोडा वरनं दाबून घेऊ. आणि मी मगाशी म्हटलंसं ही कणिक मी मळून ठेवली होती ती आपण ह्याच्या भांड्यावरनं आपण ते लावणार आहोत, कारण आपल्याला मी म्हटलं असं आपण ही दमवरती शिजवणार आहोत. त्यामुळे मला हे वरनं एक पडदा किंवा पडदा आपण जो म्हणतो, हिंदीमध्ये चिलमन बिर्याणी किंवा पडदा बिर्याणी म्हणतात, पडदा नशीन बिर्याणी, आपल्याला पाहिजे ती नावं ठेवता येतात. पण शेवटी काय, ही आपली फणसाची बिर्याणी, आपल्या घरच्या पद्धतीची ही बिर्याणी आहे आणि ही तुम्हाला नक्की आवडेल. आपण ह्याची अशी जरा लांबट अशी पोळी लाटून घ्यायची आणि ह्याच्यावरती ती अशी पॅक करायची, जेणेकरून आतमध्ये जी वाफ होईल ती बाहेर जाणार नाही. ह्याच्यात दडली आहे एक अप्रतिम जादू, ती आता आपण ह्याच्यात शिजवणार आहे थोड्या वेळाकरता. जर असं दमवरती एक मी सांगेन 10 ते 15 मिनटं, साधारणतः 220 डिग्री सेंटीग्रेडवरती मी तापमान ह्याचं कंट्रोल केलेलं आहे. आणि एक 15 मिनटं आपण वाट पाहूया. तोवर तुम्ही ह्याची साहित्य आणि कृती झटपट लिहून घ्या. फणसाची बिर्याणी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: फणसाचे गरे, शिजवलेला भात, मटार, काजू, नारळाचं दूध, पुदिना, कांदा, कोथिंबीर, आलं, लसूण, साजूक तूप, गव्हाची मळलेली कणिक, टोमॅटो, गरम मसाला पावडर, तळलेला कांदा, लाल तिखट, मीठ, जावित्री, जिरं, वेलची, तमालपत्र, तेल आणि पाणी. कृती: प्रथम भांड्यात तेल गरम करून त्यात जिरं, तमालपत्र, जावित्री, वेलची
आणि कांदा एकत्र परतून घ्यावा. त्यात लसूण, आलं, टोमॅटो, मटार आणि फणसाचे गरे घालून मिश्रण परतून घ्यावं. तयार मिश्रणामध्ये गरम मसाला पावडर, लाल तिखट, मीठ शिवाय नारळाचं दूध घालून मिश्रण शिजवून घ्यावं. एका भांड्याला तूप लावून त्यात कोथिंबीर, पुदिना आणि भाताचा थर लावून घ्यावा. तयार थरावर फणसाची भाजी घालून वरून भात पसरवून घ्यावा. तयार बिर्याणीच्या थरावर काजू, तळलेला कांदा आणि तूप घालावं. मळलेल्या कणकेची जाडसर पोळी तयार करून बिर्याणीच्या भांड्यावर झाकणासारखी लावून ठेवावी. अवनमध्ये तयार मिश्रण 220 डिग्री सेंटीग्रेडवर 10 ते 15 मिनिटं शिजवून घ्यावं. सर्व्ह करताना कणकेची पोळी काढून बिर्याणी सर्व्ह करावी. काय आहे का तयार? छान वाफा येतात. वाफळलेली आपली ही बिर्याणी दमवरती शिजली आहे बरं का. लक्षात ठेवा, आपण ही बिर्याणी दमवरती शिजवलेली आहे. लेअर, ह्याचा ओलसरपणा, हे सगळं तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला नक्की ही खावीशी वाटेल. वाव, ही बिर्याणी एकदम मस्त वाटते. ती केव्हा एकदा टेस्ट करतो असं झालंय. वाह, क्या बात आहे. तुम्हाला कल्पना पण नसेल झाली, पण आपण साध्या लाल माठाच्या आणि फणसापासनं म्हणजे आपण नेहमी भाज्या करतो, पण त्या व्यतिरिक्त अशा 2 वेगळ्या रेसिपीज आपण करू शकतो. हे पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल. या दोन्ही डिशेस तुम्ही नक्की घरी करून पहा. अशाच मस्त रेसिपीज आणि वेगवेगळ्या डिशेस घेऊन मी तुमच्याकडे पुढच्या आठवड्यात नक्की येणार आहे. तोवर तुम्ही मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी.